गणरायानंतर आता घरोघरी गौरीचं आगमन झालंय। लक्ष्मीच्या पावलांनी गौराई गणरायासोबत आता विराजमान झाली आहे। मुंबईतील काही जुन्या पद्धती आजही पुढे नेले जात आहेत। त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या पाठारे प्रभू समाजात एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने गौराईचं आगमन होतं। आपण पाहतोय ही दृश्य चंदनाच्या पाण्याने चंदनाने ही जी पावलं आहेत गौरीची, ती पावलं जी आहेत ती अशा पद्धतीने घरात आणली जातात आणि याच पावलांनी लक्ष्मी जी आहे, गौरी जी आहे ती घरात येते अशी श्रद्धा आहे। अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण एक वेगळीच प्रथा जी आहे या ठिकाणी पाहतोय गौरीच्या आगमनाची। आणि ज्या ठिकाणी श्रींची मूर्ती ठेवलेली असते, त्याची प्रतिष्ठापना केलेली असते, त्या ठिकाणापर्यंत ही गौराई जी आहे तिची जी ही सोनपावलं आपण म्हणतो ती पावलं पोहोचवली जातात आणि याच पद्धतीने गौरीचं आगळं वेगळं आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या पाठारे प्रभू जो समाज आहे, जो मुंबईतला मूळ रहिवासी आहे, वर्षानुवर्ष 100 ते 150 वर्षापूर्वीपासूनची ही जी प्रथा आहे ती आजही जी परंपरा आहे ती आजही कायम राखलेली आपल्याला पाहायला मिळते। मी ॲक्च्युली रांगोळी घालून पहिला तिचं वाट करतो तिला घरी यायला आणि त्याच्यानंतर गंधाने तिची हाताने तिची पावलं घरात घालतो आणि त्याच्यावरून ती आतमध्ये आली असा समज आहे। हा देवारा गेल्या 100 वर्षापूर्वीचा आहे आणि तो आम्ही नेहमी फोल्ड करून ठेवतो आणि दर गणपतीला 10 दिवसाला आम्ही त्याला पॉलिश करून वगैरे सगळं आरास करून त्याची पूजा वगैरे करतो। आणि आमचे गणपती हे सोन्याचे म्हणजे शाडूचे आहेत, इको फ्रेंडली आहेत, पण त्याला आम्ही सोन्याचा मुलामा देतो आणि ती आम्ही 10 दिवसानंतर शिळवतो। मोठ्या उत्साहाने आपण गणेशोत्सव साजरा करतो। घरोघरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते, घरातलं वातावरणच वेगळं होऊन जातं। पण आजही आपण पाहतोय की अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली ही जी परंपरा आहे ती आजही कायम राखली जाते आणि हीच खरी एकता आहे आणि हेच खरं उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश आहे आणि तो आजही मुंबईत आपण बघतोय, मुंबईसारख्या ठिकाणी शहरामध्ये आजही कायम ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन फवाद दळवीसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।